हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम्स टू ग्लोबल ऑनलाईन मराठी. एम- तर तुम्हाला सर्वांना माहितच असेल की 13 जानेवारी पासून आपली नवीन बॅच MSCD 2025 लाईफ सायन्सेससाठी सुरू झालेली आहे. तर ह्या बॅच मध्ये तुम्हाला संपूर्ण सिलेबसवर आधारित लाईव्ह लेक्चर भेटतील, तसंच रेकॉर्डेड लेक्चर पण भेटतील. जेव्हा तुम्ही इनरोल कराल लगेच तुम्हाला सर्व टॉपिकचे रेकॉर्डेड लेक्चर अवेलेबल करून दिले जातील. त्याच्यानंतर संपूर्ण जो सिलेबस आहे त्या आधारित सर्व युनिटचे जे आहेत तुम्हाला नोट्स भेटतील. सर्वांसाठी तुम्हाला प्रश्नपत्रिका भेटतील आणि त्याच्यानंतर MCQ जे आहेत ते पण भेटतील आणि त्याच्यामध्ये तो संपूर्ण विश्लेषण केलेलं असेल त्या MCQ उत्तराचं. त्याच्यानंतर 24x7 तुम्हाला गायडन्स भेटेल आणि याच्यामध्ये तुम्हाला लॅपटॉप प्लस वेब व्ह्यू ह्या दोन्ही गोष्टी इथे अवेलेबल असतील. ह्याची जी फीस आहे ती 12,000 आहे, बट आफ्टर डिस्काउंट तुम्हाला 6,000 ला पडेल आणि त्याच्यामध्ये पण पहिले जे 10 स्टुडंट इनरोल करतील त्यांना पेपर फर्स्ट हा बिलकुल ह्या सेकंड सोबत फ्री मध्ये भेटेल. जर तुम्हाला ही बॅच अवेल करायची असेल तर ह्या कॉन्टॅक्ट डिटेल्सवर तुम्ही आपली इन्फॉर्मेशन शेअर करून बॅचला एनरोल करू शकता. थँक्यू. तर आजचं लेक्चर सुरू करूया. आजच्या लेक्चर मध्ये जी मॉलिक्युलर बायोलॉजी आहे आपलं, पण ज्यालाच की आपण फंडामेंटल युनिट्स पण म्हणतो, त्याचे आपण इम्पॉर्टंट युनिट पाहणार आहोत. आणि हे जे इम्पॉर्टंट युनिट असतील ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन पॅटर्नचा स्टडी करून अनालिसिस करून मागच्या 5 वर्षाच्या क्वेश्चन पेपरच्या पॅटर्नचा स्टडी करून तयार करण्यात आलेले आहेत. मग हे ह्याच्यामधूनच पुढची 25 ला जी सेट एक्झाम होणार आहे त्यामध्ये पण क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहेत या टॉपिक मधून किंवा ह्या रिलेटेड टॉपिक मधून. तर पहिली जी कन्सेप्ट आहे ह्याच्यामधली हाय वेटेज आपण हे सर्व जे सिलेबस आहे फंडामेंटल बायोलॉजीचा किंवा मॉलिक्युलर बायोलॉजीचा त्याला 3 पार्ट मध्ये डिवाइड केले. पहिलं जे पहिल्यांदा आपण हाय वेटेज युनिट टॉपिक्स बघूया. त्याच्यामध्ये डीएनए रेप्लिकेशन. तर डीएनए रेप्लिकेशनवर कशा कशा पद्धतीचे क्वेश्चन येऊ शकतात ते बघूया आपण. तर डीएनए रेप्लिकेशन मध्ये एन्झाईम कोणते कोणते इन्व्हॉल्ड आहेत आणि त्यांचं फंक्शन काय ह्यावर क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. परत प्रोकॅरियोट्स मध्ये त्या एन्झाईमचं नाव काय आणि युकॅरियोट्स मध्ये कोणते एन्झाईम आहेत हे पण क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. की एन्झाईम कोणत्या कोणत्या पद्धतीचे कशामध्ये रेप्लिकेशन मध्ये इन्व्हॉल्ड आहेत. त्याच्यानंतर रेप्लिकेशनचं ओरिजिन कुठून सुरुवात होते, प्रोकॅरियोट्स मधून कुठून सुरुवात होते आणि युकॅरियोट्स मधून कुठे सुरुवात होते. त्यानंतर रेप्लिकेशन फॉर्क जो असतो तो म्हणजे तो काय आहे आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय त्यावर पण क्वेश्चन विचारलं जाऊ शकतं. परत फिडेलिटी ऑफ रेप्लिकेशनची प्रूफ रिडिंग ऍक्टिव्हिटी या सर्व गोष्टी याच्यामध्ये फिडिलिटी मध्ये येतील. इरोर मिनिमायझेशन या सर्व गोष्टी फिडिलिटीवर येतील. परत क्रोमोझोमल जी एक्स्ट्रा क्रोमोझोमल एक्स्ट्रा क्रोमोझोमल जो जेनेटिक मटेरियल असतं त्याचं रेप्लिकेशन कसं होते ते पण आपल्याला ह्याच्यामध्ये स्टडी करणं गरजेचं आहे डीएनए रेप्लिकेशन साठी. हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि ह्या चार चार ज्या सब टॉपिक आहेत ह्याच्यामधून हमखास क्वेश्चन आपल्याला बघायला भेटतात. स्पेसिफिकली हे एन्झाईम जे इन्व्हॉल्ड आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत. इव्हन दो डायरेक्शन जी स्टँडची असेल ती पण स्टडी करणं इथे गरजेचं आहे. त्याच्यानंतर जीन एक्सप्रेशन आणि ट्रान्सक्रिप्शन कंट्रोल ह्याच्यावर पण मागच्या काही एक्झाम मध्ये आपल्याला क्वेश्चन बघायला भेटले होते. ह्याच्यामध्ये ट्रान्सक्रिप्शन इनिशिएशन कुठून होते आणि त्याच्यामध्ये साईट कोणत्या कोणत्या असतात ट्रान्सक्रिप्शन इनिशिएशन मध्ये, प्रोकॅरियोट्स मध्ये कोणत्या साईट्स असतात, युकॅरियोट्स मध्ये कोणत्या साईट्स असतात, सिंथेसिसची डायरेक्शन काय असते यावर क्वेश्चन आपल्याला बघायला भेटतात. परत सीपीजी जे आहे त्याचं मिथायलेशन डिमिथायलेशन ह्याच्यावर क्वेश्चन 2022 ला का 23 ला हा क्वेश्चन आला होता. परत जीन रेग्युलेशन कशा पद्धतीने होते, प्रोटीन सॉर्टिंग कसे होते यावर पण आता इथे क्वेश्चन आपल्याला बघायला भेटतात. तर हा पण एक हायली. तर तिसरा आपला युनिट आहे RNA सिंथेसिस आणि प्रोसेसिंग. तर ह्याच्यामध्ये RNA पॉलिमरेज मध्ये टाईप 1 आणि टाईप 2 आणि टाईप 3 असे 3 पद्धतीचे RNA येतात. ह्यांचं मेन फंक्शन काय आहे, परत प्रोकॅरियोट आणि युकॅरियोट मध्ये यांचं डिफरन्स काय या सर्व गोष्टी इथे बघणं गरजेचं आहे. परत RNA जी स्प्लायसिंग होते ती प्रोसेस म्हणजे काय आणि परत त्याच्यामध्ये इंट्रॉन्स आणि एक्झॉनचं फंक्शन काय आहे हे आपल्याला इथे बघायचं आहे. जो RNA परत सिंथेसिस होतो त्याची प्रोसेसिंग कशी होते त्याच्यावर कॅपिंग कशा पद्धतीची होती, कॅपिंग का होते आणि कशाची होते या सर्व गोष्टी आपल्याला इथे बघायच्या आहेत RNA कॅपिंग मध्ये. त्याच्यानंतर पॉलीएडिनायलेशन ही प्रोसेस काय आहे,
डिग्रेडेशन कशा पद्धतीनं, ह्या गोष्टी पण इथे इम्पॉर्टंट आहेत. तर हे 3 टॉपिक जे होते ते हायली इम्पॉर्टंट आहेत. पहिलं आपलं डीएनए रेप्लिकेशन, ट्रान्सक्रिप्शन, जीन रेग्युलेशन आणि ट्रान्सक्रिप्शन, आणि त्याच्यानंतर आरएनए सिंथेसिस आणि प्रोसेसिंग. त्याच्यानंतर मॉडरेटली इम्पॉर्टंट टॉपिक बघूया. त्याच्यामध्ये डीएनए डॅमेज आणि रिपेअर मेकॅनिझम, ज्या वेगवेगळ्या रिपेअर मेकॅनिझम आहेत त्यांच्यामध्ये इन्व्हॉल्ड जे एन्झाईम्स आहेत, ह्या सर्वांवर आपल्याला क्वेश्चन बघायला भेटतात. त्यांची जी फंक्शनिंग मेकॅनिझम आहे आणि यांच्यामधली जर एखादी जी रिपेअरिंग मेकॅनिझम जी आहे ती प्रॉपरली वर्क करत नसेल तर तिथं कोणत्या कोणत्या पद्धतीचे डिसऑर्डर होतात, ह्यावर मागच्या काही एक्झाम मध्ये आपल्याला क्वेश्चन बघण्यात आले होते. त्याच्यानंतर परत ह्याची टाईप जी बेस एक्सिजन रिपेअर काही क्वेश्चन आले होते. परत न्यूक्लियोटाइड एक्सिजन रिपेअर मध्ये काही क्वेश्चन आपल्याला बघायला भेटतात. आणि त्याच्यानंतर होमोलोगस आणि साईड स्पेसिफिक, होमोलोगस आणि नॉन होमोलोगस पण, ह्याच्यावर पण आपल्याला मागच्या काही ह्याच्यामध्ये क्वेश्चन बघायला भेटतात. तर ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड एन्झाईम्स आणि परत डिसऑर्डर्स हे इम्पॉर्टंट आहेत. आणि हे जे युनिट मी इथे मेन्शन केले ह्याच्यावर क्वेश्चन विचारलेत गेलेले आहेत अगोदरच्या एक्झाम मध्ये. मग ह्याच्या रिलेटेड दुसरे जे टॉपिक्स आहेत त्याच्यावर आता पुढच्या एक्झाम मध्ये क्वेश्चन येऊ शकतात. त्याच्यानंतर मॉडरेटली इम्पॉर्टंट टॉपिक्स मध्ये प्रोटीन सिंथेसिस आणि प्रोसेसिंग आपण टॉपिक घेतो. ह्याच्यामध्ये रायबोझोम स्ट्रक्चरचं फंक्शन, रायबोझोमचं स्ट्रक्चर, फंक्शन, असेंब्ली, डिसेंबली, हे टॉपिक इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यानंतर इनिशिएशन कॉम्प्लेक्स, इनिशिएशनचं फॅक्टर कोणते कोणते आहेत, इलॉंगेशन फॅक्टर, टर्मिनेशन फॅक्टर, ह्या गोष्टीवर अगोदर क्वेश्चन विचारण्यात आलेले आहेत. आणि ह्या वेळेस पण ते मे बी परत विचारले जाऊ शकतात किंवा त्याच्या रिलेटेड जे टर्म्स आहेत त्यावर क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर चौथा इम्पॉर्टंट टॉपिक आहे ट्रान्सलेशन प्रूफ रिडिंग. यावर पण क्वेश्चन मागच्या एक्झाम मध्ये विचारले गेलेले आहेत. आणि त्याच्यानंतर पोस्ट ट्रान्सलेशन मॉडिफिकेशन, म्हणजे ट्रान्सलेशन झाल्यानंतर मॉडिफिकेशन कोणत्या पद्धतीचे होतात, कशा पद्धतीचे तिथं मॉडिफिकेशन होतात, त्यावर क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. त्यानंतर आरएनए ट्रान्सपोर्ट आणि रेग्युलेशन, ह्याच्यामध्ये एमआरएनएचा, एसआयआरएनएचा सायलेन्सिंग मध्ये काय रोल आहे, आरएनए एडिटिंग कशासाठी केली जाते आणि त्याची मेकॅनिझम काय, यावर पण क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. त्याच्यानंतर लो वेटेज, ह्याच्यामध्ये अँटीबायोटिक्स जे आहेत, ट्रान्सलेशन इनिबिशन मध्ये काय रोल आहे त्यांचा, ट्रान्सक्रिप्शन इनिबिशन, रेप्लिकेशन, ट्रान्सक्रिप्शन इनिबिशन साठी कोणते जे आता इथे काय ट्रान्सलेशन इनिबिशन साठी अँटीबायोटिकचा रोल विचारण्यात आलेला आहे. मग दुसऱ्या जे मेकॅनिझम आहेत त्यांच्यामध्ये जे अँटीबायोटिक्स आहेत जे की इनिबिशन करतात त्यांचा पण इथे त्यांच्या रिलेटेड पण अँटीबायोटिक्स इथे विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर लोअर वेटेज मध्ये रेग्युलेशन ऑफ फेज, व्हायरल आणि युकॅरियोटिक जीन्स. तर याच्यामध्ये ओपेरॉन मॉडेल जे आहेत, लॅक ओपेरॉन, टीआरपी ओपेरॉन, ह्यावर तेवढे क्वेश्चन आपल्याला बघायला भेटत नाहीत स्टेट एक्झाम मध्ये. त्याच्यानंतर क्रोमॅटिन रिमॉडेलिंग जे आहे जीन एक्सप्रेशन मध्ये, त्यामध्ये पण ते क्वेश्चन बघायला भेटतात. मात्र हे लोवर इम्पॉर्टंट. आता ते जे सर्व टॉपिक आहेत आपण 3 भागामध्ये डिवाइड केले, हायली इम्पॉर्टंट, मॉडरेटली आणि लो वेटेज. तर ह्याच्यासाठी जे हायली इम्पॉर्टंट टॉपिक आहेत एमएस सेटचे, त्यांना मेजर फोकस करून स्टडी करणं गरजेचं आहे. की पहिल्यांदा तर हायली इम्पॉर्टंट टॉपिक जे आहेत त्यांना कव्हर करण्यासाठी स्ट्रॅटर्जी केली पाहिजे. त्यानंतर मॉडरेटली इम्पॉर्टंट कडे गेलं पाहिजे. आणि सर्वात शेवटी जर वेळ भेटला तर जे लो वेटेज टॉपिक आहेत त्यांच्याकडे आपण लक्ष देऊ शकतो. तर तुम्हाला ह्या तिन्ही पण कॅटेगरीचं तिन्ही जे तिन्ही जी आपण क्लासिफिकेशन 3 कॅटेगरी मध्ये केले ते समजलेच असतील युनिट. आणि त्याच्यामध्ये जर काही डाऊट जर आलं तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मला सांगू शकता. मी तिथे तुमची जी क्युरी आहे ती रिझॉल्व्ह करेन. याच्यामध्ये परत तुम्ही प्रॉपर जे शॉर्ट नोट्स, टेबल्स ह्या गोष्टी बनवणं, कंपॅरेटिव्ह स्टडी करणं गरजेचं आहे. आणि जेवढे जास्त असतील तेवढे प्रिव्हियस इयर क्वेश्चन प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. तर ह्या सर्व गोष्टीची एक डिसिप्लिन मॅनर मध्ये जर स्टडी करायचं असेल तर तुम्ही आमच्यासोबत जॉईन होऊ शकता. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला जे हायली इम्पॉर्टंट आपण जे टॉपिक बघितलेत आता त्याच्या रिलेटेडच तुम्हाला काय
PY क्वेश्चन पेपर प्रोव्हाइड केले जातात, विकली टेस्ट होतात तुमचे. मग त्याच्यामध्ये हे जे हायली इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत त्यांच्या रिलेटेड क्वेश्चन पेपर तयार करून तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात. त्यामुळे हायली इम्पॉर्टंट टॉपिकची खूप चांगल्या पद्धतीने इथे काय तुमची प्रॅक्टिस होईल. आणि तुम्ही जर स्वतः करत असाल तर ते पण चांगलीच गोष्ट आहे. पण तुम्हाला डिसिप्लिन मॅनर मध्ये जर स्टडी करायचा असेल तर तुम्ही आमच्यासोबत जोडू शकता. ह्याच्यासाठी जी फीस आहे ती आता फक्त 6,000 आहे. फी जी आहे 6,000 आहे फक्त. आणि त्याच्यामध्ये पण तुम्हाला पहिले जे 10 स्टुडंट असतील त्यांना पेपर 1 हा बिलकुल फ्री भेटेल पेपर 2 साठी. आणि पेपर 1 मध्ये पण ज्या पद्धतीनं स्ट्रॅटेजिक स्टडी पेपर 2 ची करून तुम्हाला तुमच्याकडून करून घेतली जाईल, तशीच पेपर 1 ची पण करून घेतली जाईल. त्यामुळे तुमची जी सक्सेस असेल ती गॅरंटीड असेल 2025 साठी. तर तुम्हाला जर एनरोल करायचं असेल आमच्यासोबत तर ह्या कॉन्टॅक्ट डिटेल्सवर आपली इन्फॉर्मेशन शेअर करून तुम्ही आमच्या बॅचला जॉईन करू शकता. थँक्यू व्हेरी मच. आजसाठी एवढंच. उद्या आपण नेक्स्ट जो लेक्चर असेल, आता फंडामेंटल युनिट झाला, त्याच्यानंतर आपण सेल हे जे सर्व लेक्चर आहेत त्याच्यामध्ये परत की जे सर्व आपले लेक्चर आहेत ते तुम्हाला MS सेट लाईफ सायन्सेस अपडेट ह्या नावाची प्लेलिस्ट आहे. तिथे सर्व जे लेक्चर झालेले आहेत की आपण ह्याच्यामध्ये इको यू, परत सेल बायोलॉजी आणि बायोकेमिस्ट्री हे सर्व युनिट तिथे आपण यांचे सर्व इम्पॉर्टंट टॉपिक्स आपण तिथे कव्हर केलेले आहेत. इव्हन प्लांट फिजिओलॉजी हे 4-5 युनिटचे इम्पॉर्टंट टॉपिक्स कव्हर केलेले आहेत. तर तुम्ही ती मागचे लेक्चर पण बघू शकतात आणि त्यानुसार तुम्हाला स्टडी कसं करायचं आहे, म्हणजे कोणत्या टॉपिकला जास्त इम्पॉर्टन्स द्यायचा आहे, कोणत्या टॉपिक्सला कमी इम्पॉर्टन्स द्यायचा आहे, ह्या सर्व गोष्टी क्लिअर होतील. तर आजसाठी आपण काय करूया, इथेच थांबूया आणि नेक्स्ट लेक्चरला आपण हे होताना सेल्फ कम्युनिकेशन या टॉपिकचे आपण इम्पॉर्टंट लेक्चर बघूया. यामध्ये जर काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता. थँक्यू.